काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि माजी आमदार शेतकरी नेते ॲडव्होकेट वामनराव चटप यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी इथं भूमी अधिग्रहणाविरोधात मोर्चा काढण्यात आला। गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी, धानापूर, लिखितवाडा, वढोली आणि आजूबाजूच्या 12 गावांची जमीन MIDC साठी अधिग्रहित केली जाणार आहे। गोंडपिंपरी तालुक्यातील 12 गावांच्या शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणासाठी शासनाकडून नोटीस बजावण्यात आली असून स्थानिक ग्रामस्थांचा या भूमी अधिग्रहणाला कडाडून विरोध आहे। त्यासाठी एका शेतकरी परिषदेचं आयोजन गोंडपिंपरीत करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे या 12 गावांपैकी एक असलेलं करंजी हे आमदार विजय वडेट्टीवार यांचं जन्मगाव आहे। त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी आज गोंडपिंपरी इथं भूमी अधिग्रहणाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका परिषदेला हजेरी लावली। त्यानंतर शेतकऱ्यांच्या सहभागासह गोंडपिंपरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात ते स्वतः आणि शेतकरी नेते माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप सहभागी झाले। या सगळ्यामध्ये संपूर्ण 12ही गावांचा विरोध आहे। साधारणतः 10,000 हेक्टर जमीन 10,000 एकर जमीन हे अधिग्रहित होणार आहे। यातील हजारो कुटुंब उद्ध्वस्त होणार, त्यांचं पुनर्वसनाचा प्रश्न आहे। परत जॉब काय मिळणार? ह्यांना असं म्हटलं जाते की तुमच्याकडे स्किल नाही म्हणून तुम्हाला जॉब नाही आणि जॉब अनुभव नाही म्हणून तुम्हाला या सगळ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करून जर उद्योगपतींच्यासाठी पायघड्या टाकायच्या असतील आणि यांना रोजगार उपलब्धतेच्या नावावर यांना भूमिहीन करायचा निर्धार जर केला असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या भावना या तीव्र स्वरूपाच्या आहेत आणि म्हणून मी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेलो आहे। शेतकरी जर इच्छेनं देत असेल तर तुम्ही घ्या, पण तो विरोध करत असेल तर तुम्ही सक्ती करू नका, त्या जमिनी अधिग्रहित करू नका। त्यासाठी सर्व प्रकारची लढाई जो शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही लढायचा निर्धार केला आहे ते न्यायालयीन असेल, विधिमंडळातली असेल, रस्त्यावरची असेल, आम्ही ते करू। पण या 12 गावातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचू। आज तुम्ही पाहिलं एक भगिनी रडत होती, पैशाने संपूर्ण त्यांचं आयुष्य सवरता येणार नाही। पैसे आज येतील निघून जातील, एका पिढीला नोकरी मिळेल, पुढच्या पिढींचं काय? या अनेक वर्षापासूनच्या अनेक पिढ्या या शेतीवर जीवन जगत आहेत, त्यावर ते निर्भर आहेत आणि अशा वेळेस ती शेती अधिग्रहित करून या 10-12 गावातील सर्व लोकांना उद्ध्वस्त करतात। आता रेल्वेसाठी पुन्हा 22 गावातील शेती जाणार आहे, म्हणजे या तालुक्यामध्ये काही राहणारच नाही, सर्व गावं अधिग्रहित केले जातील। आणि ही सुरुवात झाली की त्यातील खोटे असे आहेत, अनेकांना बिमाऱ्या होतात, फार पोल्युशनचा प्रॉब्लेम होतो, पर्यावरण संतुलन बिघडलं जातं, जंगलं कापली जातात आणि यामधून माणसाच्या आयुष्य कमी करण्याचं काम होतं। उद्योग आपल्याकडचे कुठे ग्रीन उद्योग आहे? हे सगळे उद्योग तर पोल्युशन निर्माण करणारेच आमच्याकडे येतात। जे रिजेक्टेड आहेत, इटलीमधले रिजेक्टेड उद्योग आहेत ते आणून इथे लावले जातात, परदेशातले रिजेक्ट उद्योग आणून लावले जातात, जे धूर ओकतात, पोल्युशन मोठ्या प्रमाणात करतात आणि पर्यावरणाचा ऱ्हास करतात। त्यामुळे आज आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठीमागे मी आणि माननीय चटप साहेब खंबीरपणे उभं राहण्याचा निर्धार घेतला आहे। सगळ्या लढाईमध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहणार।